नमस्कार। आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो। ऐश्वर्या सयाजीला फोन करून बोलते की डॅडा बघा ना, आम्ही कोणत्या स्पर्धेत नाही जिंकलो। आता या बैलमूर्ख सारंगमुळे हे सगळं झालं आहे। मोठ्या तोऱ्यात बोलत होता की मी जिंकणार म्हणून। रस्सीखेच स्पर्धा देखील तो हरला आहे। काय बोलायचं या माणसाला, एक काम याच्याने धड जमत नाही। नुसता बोलतो मोठ्या मोठ्या बाता आणि खातो लाथा, अशी याची गत आहे। काय करणार, मी याच्यासोबत कशी राहते मला माहीत आहे। डॅडा खरंच मला कंटाळा आला आहे या बैल सारंगचा। नुसता रोज रोज याचा चेहरा असा नुसता पडलेला असतो। कधी असं काही दुसरं करण्याची इच्छाच नाही त्याच्या मनामध्ये। नुसतं मुळू बोलणं। ऑफिसमधलं तर एक काही समजत नाही, सगळे डावपेच। काय कसं करायचं हे सगळं मीच सांगते। तेव्हा लगेच सयाजी म्हणतो, अगं मग तू शिकव त्याला, येईल सगळं हळूहळू। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कधी आणि किती शिकवायचं मी, मला कंटाळा आला आहे। डॅडा खरंच माझं ना त्या स्मार्ट सौमित्रशी लग्न व्हायला पाहिजे होतं। खरंच तो खूप हुशार आहे, स्मार्ट तर आहेच पण खूप हुशार सुद्धा आहे। आता मात्र ते सगळं बोलणं सारंग ऐकत असतो आणि सारंगला खूपच वाईट वाटतं। सारंग येतो आणि म्हणतो, वा वा ऐश्वर्या वा, किती छान बोलताय तुम्ही माझ्याबद्दल। आता मात्र ऐश्वर्या हादरते। मी आहेच बैल, मी आहेच मूर्ख, काय करणार, कारण सर्वजण लहानपणापासून मला कच्चा लिंबूच बोलत आलेत। मी या घरात सगळ्यात लहान म्हणून सर्वजण मला लहानासारखंच वागवतात आणि मी आता तसाच वागतो आहे। त्यामुळे आता तुम्ही सुद्धा त्याचा फायदा घेऊन मला काही बोलणार का? खरंच मला अक्कल नाही आहे का? अहो हे जे काही मी करतोय ना, ते सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करतोय, तुम्हाला खुश ठेवण्यासाठी, तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी हे सगळं करतोय, तर तुम्ही उलट मलाच वेडा ठरवताय। मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती ऐश्वर्या। असं म्हणून सारंग निघून जातो आणि बाहेर येऊन बसतो आणि विचार करत असतो की ऐश्वर्या कसला विचार करतात माझ्याबद्दल। खरंच त्यांना अजून सुद्धा सौमित्र दादाच आवडतो, त्यांना सौमित्र दादासारखा नवरा पाहिजे होता। मग ते माझ्याशी लग्नाला का तयार झाल्या आणि मी यांच्यामुळेच तर सगळं असं वागत आहे। घरच्यांशी मी किती चुकीचा वागतोय फक्त ऐश्वर्यामुळे, आणि आता या ऐश्वर्याच मला असं बोलतात। नाही, आता यांना धडा शिकवलाच पाहिजे, असं सारंग मनात ठरवतो आणि घरात येतो। घरात आल्यावर तो रूममध्ये जातो। ऐश्वर्या बसलेली असते, तो ऐश्वर्याशी काहीच बोलत नाही, डायरेक्ट येऊन झोपून जातो। तर आता बघूया सारंग हा ऐश्वर्याला कसा धडा शिकवणार आहे। तर इकडे सुमित्रा ही नानांशी बोलत असते आणि सांगत असते की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली जानकी आणि ऋषिकेशच जिंकत आहेत। ते ऐकून नानांना खूपच बरं वाटतं। नाना सुद्धा मनात प्रार्थना करतात देवाजवळ की जानकी आणि ऋषिकेशच जिंकावे। सुमित्रा म्हणते, हो हो मला माहीत आहे तुमच्या मनात काय आहे, जानकी ऋषिकेश जिंकावे ना, अहो तेच जिंकणार आहेत। खरंच खूप प्रामाणिकपणे ते खेळतात। अहो सारंग तर त्यांना फसवेगिरी करून जिंकण्याचा प्रयत्न करत होता। पोटात दुखण्याचं नाटक करून सारंगने ऋषिकेशला हरवण्याची तयारी केली होती, असं नाटक सारंगने केलं होतं। ते ऐकून नानांना धक्का बसतो। सारंग असा कसा वागू शकतो? पण नानांच्याच मनात विचार येतो की त्याच्यासोबत ऐश्वर्या आहे। ऐश्वर्या हे सगळं त्याच्या डोक्यात भरवत असणार, पण आमच्या मूर्ख बैल सारंगला काहीच अक्कल नाही। सुमित्रा म्हणते, पण सारंगच्या नाटकाचा काहीच उपयोग झाला नाही, शेवटी ऋषिकेशच जिंकला। ऋषिकेशने सारंगचं नाटक ओळखलं। आता मात्र मूर्ख सारंगचा सगळीकडूनच बँड वाजतो आहे। आता मूर्ख सारंग काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।